गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज पुन्हा गणित या विषयाशी संबंधित आपण एक नवीन संकल्पना शिकून घेणार आहोत. ती संकल्पना म्हणजे मापन. या मापनला इंग्रजीमध्ये मेजरमेंट असे म्हणतात. या मापनला इंग्रजीमध्ये मेजरमेंट असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारात जीवन जगत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची देवाणघेवाण करत असतो. आणि ती देवाणघेवाण करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मापनांचा किंवा परिमाणे म्हणतो आपण याला, परिमाणांचा उपयोग करत असतो. मग आता ती परिमाणे कोणती आहेत, ती मापनाची साधने कोणती आहेत, ती अगोदर आपण समजून घेऊ. आता मापनाच्या साधनांपैकी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लांबी. आता आपल्याला एखाद्या वस्तूची लांबी मोजायची असेल, एखाद्या वस्तूची रुंदी मोजायची असेल तर लांबी मोजणे किंवा रुंदी मोजणे म्हणजे त्या तेवढ्या अंतराचं कुठतरी माप घेणे, तेवढ्या बाजूचं किंवा जागेचं कुठतरी माप घेणे, म्हणजे ही लांबी देखील मापन या संकल्पनेमध्ये मोडतं असं मला म्हणायचं आहे. त्यानंतर वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय? आपल्या जवळ किंवा आजूबाजूला अशा असंख्य वस्तू असतात. त्यांचं वजन किती आहे, त्यांचे वेट किती आहे, ते आपण या वस्तुमानामध्ये अभ्यास करत असतो त्याचा. त्याच्यानंतर धारकता. धारकता या धारकताला इंग्रजीमध्ये कॅपॅसिटी असे म्हणतात. कॅपॅसिटी म्हणजे अजून सोप्या पद्धतीत धारकता हे जर आपल्याला समजवायचं असेल की हा एक ग्लास आहे, हा एक ग्लास आहे आणि या ग्लास मध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर या ग्लास मध्ये किती पाणी येऊ शकतं, किती पाणी सामावू शकतं, म्हणजे या ग्लासची त्या पाणी सामावण्याची क्षमता म्हणजे धारकता होय. एखादी बादली आहे आणि त्या बादलीमध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे, तर त्या बादलीमध्ये किती पाणी येऊ शकते, किती पाणी सामावू शकते, त्या बादलीतील सामावलेलं पाणी म्हणजे त्या पाण्याची क्षमता किंवा त्या वस्तूमध्ये ते पाणी किती येऊ शकतं, त्या वस्तूची क्षमता म्हणजे धारकता होय. त्याला कॅपॅसिटी असे म्हणतात. त्याच्यानंतर मीटर, त्याच्यानंतर लिटर, त्याच्यानंतर ग्रॅम, त्याच्यानंतर किलोग्रॅम, त्यानंतर रुपये आणि पैसे. या सर्व गोष्टींची आवश्यकता आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये जाणवते. म्हणजे किती लिटर पाणी, किती लिटर केरोसिन, किती लिटर पेट्रोल, म्हणजे ज्या वस्तू द्रव पदार्थामध्ये मोडतात ते द्रव पदार्थ लिटर मध्ये मोजले जातात. आपण दुकानावर गेलो की आम्हाला 500 ग्राम साखर द्या, 1 किलोग्राम साखर द्या, आम्हाला 2 किलोग्राम साखर द्या, अशा पद्धतीचे व्यवहार त्या पर्टिक्युलर निश्चित अशा दुकानावरून जाऊन आपण करत असतो. मग आपण दुकानावरून किंवा मोठ्या दुकानावरून एखादी वस्तू घेतलेली असते, तर त्या वस्तू घेतल्यानंतर आपण रुपयांची आणि पैशांची देवाणघेवाण करत असतो. म्हणजे पैसे आणि रुपये हे देखील
मापनामध्ये मोडतात. आता मापन म्हणजे काय? ज्या वस्तू मोजल्या जातात, ज्या वस्तू दिल्या जातात त्या वस्तू म्हणजे मापन. आणि मापन म्हणजे इंग्रजीमध्ये मेजरमेंट. अजून त्याला एक समानार्थी शब्द आहे परिमाणे. मग आता नेमकं मापन काय असतं, मापनाशी संबंधित बेसिक संकल्पना काय असतात हे आपण समजून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर काही उदाहरणे बघू बघा, म्हणजे त्या उदाहरणांवरून आपल्या संकल्पना या स्पष्ट होतील. मग या मापन या प्रकरणामध्ये कोणकोणत्या पद्धतीची गणिते विचारली जातात, कोणकोणत्या पद्धतीची उदाहरणे दिली जातात, तर या मापन या प्रकरणावर आधारित आपल्याला बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी, त्याच्यानंतर गुणाकार आणि त्याच्यानंतर भागाकार, या गणितीय ज्या काही 4 क्रिया आहेत, बेसिक ऑपरेशन्स ऑफ मॅथमॅटिक्स, तर या 4 गणितीय क्रियांचा समावेश मापन या संकल्पनांतर्गत होतो. बरोबर. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊ आणि त्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की नेमकं मापन ही संकल्पना काय आहे. आता पहिलं उदाहरण आहे 9 रुपये. लक्षात घ्या बरं का, पहिलं उदाहरण आहे 9 रुपये 50 पैसे. 9 रुपये आणि 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे. लक्षात घ्या. मग आता 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे. तर हे जे काही गणित दिलेलं आहे, हे जे काही उदाहरण दिलेलं आहे, याची मांडणी आपण कशी करू शकतो बघा. एका बाजूला आपण रुपये लिहायचे आणि एका बाजूला आपण पैसे लिहायचे बघा. मग रुपयामध्ये रुपये लिहायचे आणि पैशामध्ये पैसे लिहायचे बघा. आता 9 रुपये 50 पैसे बरोबर अधिक 14 रुपये 60 पैसे. आता यांची बेरीज आपण करू शकतो. 0 अधिक 0 0, 6 अधिक 5 किती झाले? 11. मग 11शी 1 इथे लिहायचा, हातचाला इथे घ्यायचा बघा 1. मग 10 आणि 14 4 किती झाले? 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, पुन्हा एक हातचा इथे घ्यायचं आणि एकाने 2. म्हणजे 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे यांची जर बेरीज केली तर ही 24 रुपये 10 पैसे. म्हणजे हे 24 रुपये आणि हे 10 पैसे. लक्षात घ्या. अशा प्रकारे या उदाहरणाची बेरीज आपल्याला करता येईल. आणि ही जी काही बेरीज आहे, या बेरजेच्या मापनाशी जवळचा संबंध आहे. पुन्हा अजून एक उदाहरण घेऊ आपण, जेणेकरून आपल्या लक्षात येईल बघा. दुसरं उदाहरण घेऊ, म्हणजे मापनावरील बेरजा कशा करतात ते आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. बघा, दुसरं उदाहरण घेऊ. 6 सेंटीमीटर 5 मिमी. 6 सेंटीमीटर 5 मिमी. ओके. अधिक 7 सेंटीमीटर 9 मिमी. ओके, 9 मिमी. तर यांची आपल्याला बेरीज करायची बघा. लक्षात घ्या. मग आता आपण काय करू, सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर लिहू आणि मिमी मध्ये मिमी लिहू. बरोबर. आता बघा, सेमी म्हणजे सेंटीमीटर आणि इकडे लिहू मिमी, मिलीमीटर. ओके. आता 6 सेंटीमीटर 5 मिमी अधिक 7 सेंटीमीटर 9 मिमी. आता यांची करू आपण बेरीज. आता आपण बेरीज वजाबाकी जेव्हा करतो
तेव्हा उजव्या बाजूकडून आपण डावी बाजूकडे जात असतो बघा, लक्षात घ्या. मग 9 आणि 5 किती झाले? 14. इथं 4 लिहायचा, हातच्याला इथे 1 द्यायचा. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14. म्हणजे 14 सेंटीमीटर 4 मिमी. म्हणजे 6 सेमी आणि 5 मिमी किंवा 6 सेमी 5 मिमी अधिक 7 सेमी 9 मिमी यांची जर बेरीज केली तर 14 सेमी 4 मिमी असं त्याचे उत्तर येतं, लक्षात घ्या. मग आता आपण 2 प्रकारच्या बेरजा पाहिलेल्या आहेत. आता आपण 2 प्रकारच्या वजाबाकी बघू. काय बघू? वजाबाकी. जेणेकरून आपली संकल्पना ही काय आहे, ही स्पष्ट होणार आहे. संकल्पना कशी होणार आहे आपली? स्पष्ट होणार आहे, लक्षात घ्या बरं का. आता लक्षात घ्या, 19 रुपये 60 पैसे, 19 रुपये 60 पैसे वजा 12 रुपये 50 पैसे. लक्षात घ्या. ओके. आता इकडे लक्ष द्या, आपण याची मांडणी करून घेऊ. रुपये आणि पैसे. आता रुपयामध्ये रुपया लिहा. 19 रुपये 60 पैसे वजा 12 रुपये 50 पैसे यांची वजाबाकी करा. शून्यातून शून्य गेला 0, 6 मधून 5 गेला 1, 9तून 2 गेले 7 आणि 1तून 1 गेला 0. म्हणजेच 19 रुपये 60 पैशातून जर 12 रुपये 50 पैसे वजा केले, कमी केले, तर किती उरतात? 7 रुपये 10 पैसे. किती उरतात? 7 रुपये 10 पैसे. ओके. अजून एक उदाहरण घेऊ आपण, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. लक्षात घ्या, 24 सेमी 2 मिमी, 24 सेमी 2 मिमी वजा 3 सेमी 1 मिमी. ओके. आता इकडे बघा, आपण याची मांडणी करून घेऊ सेंटीमीटर आणि मिमी. राईट. तर सेंटीमीटर मध्ये 24 सेंटीमीटर 2 मिमी वजा 3 सेंटीमीटर 1 मिमी. राईट. आता बघा, 2तून 1 गेले 1, 4तून 3 गेले 1 आणि हा 2 जशाचा तसा. लक्षात घ्या. म्हणजे 21 सेंटीमीटर 1 मिमी. अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतील. तर या बेरजेची जी काही आपण उदाहरणं पाहिलेली आहेत संख्यात्मक स्वरूपात, लक्षात घ्या बरं का. तर ही बेरजेची उदाहरणे आपल्याला शाब्दिक स्वरूपात सुद्धा सोडवता येतात. लक्षात घ्या, शाब्दिक स्वरूपात. मग आता शाब्दिक स्वरूपाची उदाहरणे कशी असतात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. शाब्दिक उदाहरणे, लक्षात घ्या. तर या शाब्दिक उदाहरणांमध्ये शब्दांचा उपयोग केलेला असतो. मग शब्दांचा कसा उपयोग असतो बघा. एका दुकानदाराने 150 किलोग्राम 500 ग्रॅम तांदळापैकी 72 किलोग्राम 750 ग्रॅम तांदूळ विकला, तर त्याच्याकडे किती तांदूळ शिल्लक राहिला. आता ह्या उदाहरणावरून तुम्हाला काय स्पष्ट होते बरं. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये 100% वजाबाकी होणार. मग वजाबाकी कशी करायची त्याची 2 उदाहरणं आपण घेतलेली आहेत. तर शाब्दिक उदाहरणं आपण अशा पद्धतीने सोडू शकतो. मांडणी करायची त्या संख्यांची. दुसरं उदाहरण बघा. दुधाच्या एका कॅन मध्ये 20 लिटर 450 मिली दूध आहे. दुसऱ्या कॅन मध्ये 18 लिटर 800 मिली दूध आहे. तर दोन्ही कॅन मध्ये मिळून एकूण किती
दूध आहे. आता हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला काय स्पष्ट होतं? 100% या ठिकाणी बेरीज होणार. मग एका बाजूला काय करायचं? लिटर आणि एका बाजूला मिलीलीटर, त्याच्यामध्ये संख्या मांडायच्या, उत्तर काढायचं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर एक उदाहरण आहे. एका आगगाडीचा वेग ताशी 90 किलोमीटर, म्हणजे 1 तासामध्ये 90 किलोमीटर. तर ती 2.5 तासात किती अंतर जाईल? म्हणजे एका तासामध्ये जर ती 90 किलोमीटर जाते तर 2.5 तासात किती किलोमीटर जाईल? म्हणजे 100% या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे, लक्षात घ्या. 100% कशाची क्रिया या ठिकाणी? गुणाकाराची. बघा लक्षात घ्या बरं. उदाहरण काय आहे? एका आगगाडीचा वेग, आगगाडीचा, लक्षात घ्या, आगगाडीचा ताशी वेग, ताशी म्हणजे काय? एका तासाचा वेग. ताशी वेग बरोबर किती? 90, म्हणजे एका तासाला ती 90 किलोमीटर जाते. मग आता 1 तास म्हणजे काय? 60 मिनिटे. तर ती 2.5 तासात किती अंतर जाईल? मग आता बघा, एका तासात 90 किलोमीटर, तर 2.5 तासात किती? म्हणजेच काय? बघा लक्षात घ्या. मग 2.5 तासात म्हणजे आगगाडीचा ताशी वेग 90 किलोमीटर आहे. मग 2.5 तास, मग 2.5 तासाचा आता बघा की दुसऱ्या तासात आणखी 90 म्हणजे मिळवू आपण. म्हणजे एका तासाचे, लक्षात घ्या, 1 तासात 90 किमी, लक्षात घ्या. पुन्हा 2 तासात बरोबर 90 किमी. 2 तासात म्हणजे दुसऱ्या 2 तासात, बरं का, लक्षात घ्या, कन्फ्युज नका. राईट. आणि 1 तास झाला, 2 तास झाला, आपल्याला 2.5 तास सांगितले. मग पुन्हा अर्धा तास, लक्षात घ्या, अर्धा तास. मग एका तासात जर 90 किलोमीटर, तर अर्धा तासामध्ये किती? बरोबर 45 किलोमीटर. राईट, बरोबर आहे की नाही? मग आता यांची सर्वांची आपण बेरीज करू शकतो. बघा, म्हणून 90 अधिक 90 अधिक 45. मग 90 आणि 90 किती? 180. आणि 180 आणि 45 म्हणजे 225 किलोमीटर. कळलं का? बरोबर आहे का? उत्तर बघू द्या मला. राईट. म्हणजे 2.5 तासामध्ये ती आगगाडी किती किलोमीटर जाईल? हो, 225. राईट. तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होतं. खरं बघायला गेलं हे जे काही उदाहरण आहे का, हे उदाहरण गुणाकाराशी संबंधित आहे. मग तुम्ही म्हणणार, सर हे उदाहरण जरी गुणाकाराशी संबंधित असतं, पण तुम्ही इथं बेरीज केलेली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी संख्यांची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजे गुणाकार होय, ज्या संख्यांची पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे म्हणजे भागाकार होय. हे लक्षात घ्या बरं का. कन्फ्युज होऊ नका. ओके. तर एकंदरीत मापन या प्रकरणावरती उदाहरणे कशी असतात ती आपण सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण सुद्धा अशी हजारो उदाहरणे घेऊ शकतो, ती सोडवू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या की विषय कोणताही असू द्या, आपल्या कॉन्सेप्टवरती काम करायचे आहे. एकदा आपल्याला कॉन्सेप्ट कळली का, मग त्या प्रकारची उदाहरणे आपल्याला सोडवता येतात. तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल. याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकमेकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.